आरक्षण करता येणार आहे। आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे। यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणं अशी आहे। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत। जगातील 70%हून अधिक वन्य वाघ भारतात आढळतात। तज्ज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशाल बनसोड, चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन धनराज गुलथे आणि वनरक्षक व्ही.ए. डोंगरे यांना वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आज गुरुपौर्णिमा।